नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुजमध्ये आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, आरोग्याची, आणि त्यावर आपण विविध तज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. तर आज आपण चर्चा करणार आहोत फिट्स या विषयावर, आणि यावर चर्चा करण्यासाठी आमच्या सोबत आहेत डॉक्टर अविनाश अमृतवाड. स्वागत आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर अविनाश अमृतवाड हे BMS DYA आहेत. गुरुकुंज मोझरी अमरावती येथील आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेदाचार्याची पदवी घेतली आहे. त्यांनी पुण्याचे राजवैद्य आदरणीय श्री समीर जबदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अध्ययन देखील केलं आहे. मागील 14 वर्षांपासून नांदेड येथे श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून ते अनेक दुर्धर आजारांवरती संशोधन व उपचार करतात. मेंदूचे आजार, वंध्यत्व, मणक्याचे विकार, त्वचा विकार, हृदयरोग, थायरॉइड यांसारख्या आजारांवर ते मार्गदर्शन करतात आणि यासाठीच त्यांना नावाजलं जातं. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जिल्हा नांदेड येथील कोल्हा येथे गोवर्धन गोसेवा प्रकल्प येथे मोफत आयुर्वेदिक उपचार देखील सुरू केलेत. ते गुरुकुल पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे विद्यादान करून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करतात. आणि या सर्व कार्यासाठी 2017 साली महात्मा कबीर समता परिषदेतर्फे नांदेड रत्न, वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे मराठवाडा भूषण पुरस्कार, तसेच 2019 साली शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. ते मुख्य शाखा नांदेडसह मुंबई, पुणे, लातूर इत्यादी शहरांमध्ये देखील रुग्णसेवा देत आहेत. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार सर. सगळ्यात आधी आता आपण म्हणतो फिट्स आली, तर फिट्स म्हणजे नेमकं काय आणि ती कशामुळे येते? ॲक्च्युअल फिट्स साध्या भाषेत सांगायचं तर प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारी गोष्ट म्हणजे फिट्स आहे. अ डिसीज ऑफ ब्रेन कॉजेस अ पर्सन टू बिकम अनकॉन्शियस. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ शिफ्टिंग ऑफ नॉर्मल बॅलन्स ऑफ एक्सायटेशन अँड इनहिबिटेशन. मुद्दा एक आहे की फिट्स म्हटलं ना की आपल्यासमोर एकंदरीत घाबरलेली अवस्था पूर्ण फॅमिलीसाठी. पण जनरली ह्या फिट्स येतात कशामुळं हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण काय की कारण समजलं तरच उपचार करता येतात. अन्यथा होतं काय की फिट्ससाठी आपण आयुष्यभर गोळ्या आणि औषधी खातो, परंतु कसलेही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जनरली फिट्स हा ताप किंवा तापीच्या संबंधित कारणे, कृमी असेल किंवा मग नाकासंबंधित किंवा कानासंबंधित आजार असतील, इवन ट्रॉमा, स्ट्रोक्स, तसेच आहार आणि चयापचया संबंधित जी काही कारणं आहेत ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत. सोबतच अनिद्रा असेल किंवा औषधींचा बराचसा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा फिट्स येतात. त्यामध्ये होलाटाईल टॉक्सिन्स असतील किंवा आम्लपित्त ज्यामुळे B12 डिफिशियन्सी येते किंवा B6 डिफिशियन्सी येते. इव्हन बीजदोष ज्या काही कारणमीमांसा आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. हृदयाचं दौर्बल्य असेल, इव्हन कॉन्स्टिपेशन असेल. म्हणजे एक साधी गोष्ट की मलबद्धता फिट्स आणू शकते हे जनरली लक्षात येत नाही. आता मागील एक 6 महिन्यापूर्वी नागपूर सेंटरला माझ्याकडे एक केस आली होती आणि 18 वर्ष वय होतं त्या मुलाचं आणि मागील जवळपास 12 वर्षापासून त्यांना फिट्स होती. सो डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर समजलं की ॲक्च्युअल फिट्सची सुरुवात आणि आत्तापर्यंतचा प्रवास पाहता म्हणजे फिट्सच्या गोळ्या घेऊन आणि इतर गोष्टींमुळं कॉन्स्टिपेशनसारखा प्रवास कसा काय कारणीभूत ठरू शकतो. त्या मुलाला 3-3 दिवस शौचास होत नव्हती. सो त्याचा एक इम्पॅक्ट म्हणून मालन्यूट्रिशन म्हणा किंवा मग त्याचा एक इम्पॅक्ट म्हणून वेगसवरती येणारा परिणाम म्हणा किंवा त्याचा एक इम्पॅक्ट की फायरिंग ऑफ नर्व ज्याला कारण म्हणतो आपण, जसं आपण चित्रामध्ये पाहतोय की फायरिंग ऑफ नर्व्सच्या कारणांनी एकंदरीत हे प्रकरण घडतं. पण फायरिंग का होते हे जर समजून घेतलं तर अनेक मेटाबॉलिझमची कारणं किंवा अनेक गोष्टी लाईक ट्रॉमासारखी गोष्ट आहे. म्हणजे आज सिझेरियन्स एवढे होत आहेत की त्याच्यामध्ये बच्चूंना होणारा जो काही ट्रॉमा आहे तो पण याच्या बाबतीमध्ये फायरिंगच्या बाबतीमध्ये कारण ठरतं. सो त्या मुलाचं कॉन्स्टिपेशन दूर केल्यानंतर साधारणतः एक पुढच्या 3 महिन्यामध्ये अतिशय सुंदर असे परिणाम त्याला पाहायला मिळाले. सो कॉन्स्टिपेशनसारखं कारण जर होत असेल, इवन कृमींसारखं कारण असेल किंवा मग कानासंबंधित आणि नाकासंबंधित लाईक ओटायटिस मेडिया आहे किंवा इतर गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या. पण फायनली आपण सिम्पटम्स पाहतो की जनरली फिट्स का येतात. म्हणजे फिट्ससाठी फक्त मेडिसिन्स देऊन होणार नाही, तर त्याची कारणमीमांसा जर का समजून घेतली तर आपल्याला उत्तरं अतिशय सोप्या पद्धतीने यामध्ये काढता येतात. नक्कीच. आणि मग सर, फेब्राईल कन्व्हर्जन म्हणजे ते लहान मुलांना तापामुळे ज्या फिट्स येतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युअल हर्षाली एक समजून घ्या तुम्ही की फेब्राईल कन्व्हर्जन्स, अ वर्ड फेब्राईल
म्हणजे तापीमध्ये किंवा तापाच्या कारणाने येणारे जे कन्व्हर्जन्स आहेत त्याची उत्तरं त्याच्यामध्येच आहे ना. ताप कशामुळे येतोय हे जर मी समजून घेतलं तर कन्व्हर्जन्स निश्चितपणे आपण टाळू शकतो. आज एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर एखाद्या वेळेस जेव्हा बच्चूला अटॅक येतो म्हणजे तापीच्या कारणानं, त्यावेळी आपण अतिशय घाबरतो. त्याचे आईवडील अतिशय चिंतित होतात. कारण जखडणे, आखडणे किंवा डोळे पांढरे करणे किंवा इतर सगळ्या गोष्टी किंवा तोंडातनं फैस येणे ह्या गोष्टी पाहिल्यानंतर जनरली आपण घाबरून जातो. पण कारण मीमांसा मात्र आपण विसरतो. ताप कशामुळे आलाय? आता फेब्राईल कन्व्हर्जनच्या बाबतीमध्ये कारण मीमांसा पाहिली तर व्हायरल इन्फेक्शन सारखी गोष्ट आहे किंवा कानासंबंधित एकंदरीत समजा आजारांचा प्रकार आहे. सोबतच URT आहे, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आहेत. सोबतच जर आपण पाहिलं तर पचनाशी संबंधित म्हणजे अपचनातून उत्पन्न ताप आहे, इव्हन लसीकरण आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या कारणानं फेब्राईल कन्व्हर्जन्स येतात. सो हे इन जनरल जर पाहिलं म्हणजे काही दिवसांपूर्वी एक केस आली होती, रिपीटेड अँड रिपीटेड फीवर. कोणत्याही आजाराच्या बाबतीमध्ये रिपीटेशन का होतं तर कारणं रिपीट होतात म्हणून तो आजार रिपीट होतो. आता व्हायरल इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये समजून घेताना जनरली क्लायमॅटिकल कंडिशन्स असतील किंवा मग सोबतच डायजेशन रिलेटेड फॅक्टर्स असतील. कारण इम्युनिटी कुठं आहे, जी अँटीव्हायरल थिअरी म्हणतो आपण, इम्युनिटी कुठं आहे तर ती अग्नितत्वामध्ये आहे आणि अग्नितत्वाचा विचार त्या ठिकाणी केल्याच जात नाही. आज आपण पाहिलं तर कल्चर आपलं असं झालेलं आहे की वडापाव असेल किंवा बिस्किट्स असतील किंवा जंक फूड असेल, ह्या गोष्टी अतिशय कॉमनली पाहायला मिळतात. पण तेवढ्या एका गोष्टीमुळं जर समजा फीवर रिपीटेड येत असेल आणि ट्रिगरिंग पॉईंट ज्याला म्हणतो आपण, ज्याला हायपोथॅलॅमस म्हणतो किंवा मग सेरेबेलम म्हणतो, आणि ह्या सगळ्या तापीच्या कारणानं ट्रिगरिंग पॉईंट ठरतो किंवा फायरिंग किंवा एक्सायटेशन ऑफ नर्व म्हणतो आपण त्याला, ते ठरतं आणि त्याच्यानंतर कन्व्हर्जन्स येतात. बट व्हायरल इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये क्लायमेट आणि डायजेशन रिलेटेड फॅक्टर्स, त्यांची आहार आणि दिनचर्या व्यवस्थित केली तर निश्चितपणे परिणाम. म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी एक केस आले होते आमच्या मुख्य सेंटरलाच, आणि बच्चू जो आहे तो ॲक्च्युअल त्या याच्यामध्ये आईवडील नोकरी करत असल्यामुळं त्यांना जसं बालसंगोपना याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि दर 4 तासाला ते काही ना काही खाद्य द्यायचे. सो रिपीटेड खाल्ल्याच्या कारणाने अजीर्णातून उत्पन्न फीवर यायचा आणि त्याचा परिणाम म्हणून रात्रीला मग अशा पद्धतीचे एपिसोड आल्यानंतर त्यांना पळावं लागायचं. जर आपण इतिहास घेतला तर अग्निजरणशक्ती याप्रमाणे बच्चूंना खाऊ घातलं तर पोषण होऊ शकतं, पण तसं घडत नाही. जनरली आपल्याला असं वाटतं की खाल्ल्याने ताकद येते, नव्हे पचवल्याने ताकद येते. पण कन्व्हर्जन्सच्या बाबतीमध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी कारणीभूत ठरला आणि आम्ही ती गोष्ट अवॉइड केली आणि त्याच्यानंतर मग कन्व्हर्जन्स बंद झाले. सो लॉंग ड्युरेशनवरती एखाद्या चुकीच्या कारणानं आपण लाईफ टाईम मेडिसिन्स खाव्यात त्यापेक्षा कारण दुरुस्त करून घेऊन त्या मेडिसिन्स आपल्याला बंद करता येतात. सो फेब्राईल कन्व्हर्जन्स इक्वल टू रिझन, म्हणजे ते कशामुळे ताप आलाय हे जर का आपण शोधू शकलो तर कन्व्हर्जन्स आपण अवॉइड करू शकतो. नक्कीच. आणि हे पूर्णपणे याचे जे झटके आहेत ते पूर्णतः बंद होऊ शकतात का? ऑलमोस्ट 90%. म्हणजे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण कारणानुसार गेलो तर खूप छान असा उपाय त्या ठिकाणी करू शकतो. 10% मध्ये अॅनाटॉमिकल डिफॉर्मिटीज असतील किंवा मग बीजदोषज ज्याला आपण इपिलिप्सी म्हणतो तो प्रकार असेल, ट्रॉमा किंवा स्ट्रोक्स किंवा ब्रेन अॅनाटॉमी ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये ट्युमरसारख्या कंडिशन्स आहेत, यांची तीव्रता कमी करता येते. सोबतच जे काही कन्व्हर्जन्स येतात त्याचं ड्युरेशन आपल्याला लांबवता येतं. पण 100% सक्सेस फॅक्टर ज्याला आपण म्हणतो तो बॉडीचा एक रिस्पॉन्स असतो. पण 90% केसेसच्या बाबतीमध्ये एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की एपिलिप्सी हा आजार साध्य आहे. कारण काय की कारणानुसार त्याची चिकित्सा होऊ शकते. कारण बेस्ट परिणाम तेव्हाच येऊ शकतात जेव्हा त्याचं निदान उत्तम होतं. म्हणजे जस्ट एक सांगायचं म्हणजे कृमींचे अनेक पेशंट आम्हाला सापडतात. नागपूर सेंटरला काही दिवसांपूर्वी एक केस आली होती. त्याचं डाएट मी पाहिलं की तो अंडे खातोय, दुधामध्ये टाकून अंडे खातोय आणि सोबतच त्याच्या दहीभात रुटीन डाएट आहे किंवा जंक फूड आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मी त्याचं निदान कृमी असं केलं होतं आणि कृमीविषयी चिकित्सा केल्यानंतर अक्षरशः म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करणार एवढे कृमी पडले. आणि त्यानंतर मग हळूहळू एपिसोड लांबत गेले आणि सोबतच मग आता जसं एक लास्ट 6 ते 7 महिने झालेले आहेत आणि त्याला पुन्हा तो एपिलिप्सीचा अटॅक आलेला नाहीये. सो या ठिकाणी कृमींचं कारण हे महत्त्वाचं होतं. पण जनरली होतं काय की लाईफ टाईम मेडिसिन्स फर्स्ट 6 मंथ असेल, 3 मंथ्स असेल किंवा मग 1 इयर असेल, अशा पद्धतीनं ती ट्रीटमेंट लांबत जाते आणि कारण मात्र बाजूला पडतं. नक्कीच. मग सर फिट आल्यानंतर नक्की कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे, काय सांगाल? ॲक्च्युअल काय फिट्स येण्यापूर्वी तुम्हाला त्याची जाणीव होतेच. म्हणजे जनरली थोडंसं गिडीनेस असतं आणि सोबतच मग कन्फ्युजन व्हायला लागतं आणि ती एक अवस्था जी फिट येते त्या फॅमिलीसाठी हॉरिबल अवस्था असते. कारण जनरल पीपलसाठी
फिट्स म्हणल्यानंतर जो प्रकार पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये हातपाय जखडणं असेल, डोळे फिरवणं असेल किंवा डोळे ताठणं असेल किंवा मग दातखिळी बसणं असेल किंवा जीभ चावल्या जाणं असेल, तोंडाला फेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग फायनली तो बेशुद्ध पडतो. ही जर आपण अवस्था बघितली तर निश्चितच घाबरवणारी अवस्था असते. यामध्ये फर्स्ट जो ॲक्च्युअल आपण प्रायोरिटीवरती लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जिभेचं रक्षण करणे. त्यासाठी चमचा असेल किंवा कोणतीही गोष्ट त्याच्या दाताखाली जर ठेवली समजा तर जीभ चावल्या जाणार नाही. सोबतच कपडे ढिले करणे किंवा त्याच्या मानेखाली उशी ठेवणे. सोबत त्याच्या आम्ही ब्रह्मानश्य थेरपी म्हणजे एक इन्व्हेन्शन आहे की ब्रह्मा म्हणून नश्य केलेलं आहे, कारण नासा ही शीर्षोद्वारम जिथं म्हटलंय तर त्या अटॅकच्या पिरियडमध्ये आपण ब्रह्मानश्याचाही वापर त्या ठिकाणी करू शकतो. सोबतच ह्या सगळ्या प्रिकॉशन्सनी म्हणजे जनरली काय होतं की अटॅक हा अचानकच येतो. जरी त्या पेशंटला फील होत असेल ना तरी आजूबाजूच्या लोकांसाठी ती एक अननोन गोष्ट असते आणि ही समजून घेतलं आपण तर अटॅकच्या पिरियडमध्ये ही अवस्था सांभाळण्यासाठी जे काही उपाय मी सद्यस्थितीमध्ये तुम्हाला सांगितले ते सांभाळणं गरजेचे आहेत. नक्कीच. आणि मग सर हे पूर्ण या फिट्सच्या आजारामध्ये आहाराचं कितपत महत्व आहे? म्हणजे आहारावर काही गोष्टी म्हणजे, अवलंबून आहेत का? हा अतिशय उत्तम तू प्रश्न विचारला. जनरली ज्या गोष्टीकडं आपलं लक्ष जात नाही, ट्रीटमेंट म्हटलं ना की आपण दवाखाना आणि मेडिसिन्स ह्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करतो. पण जनरली समजून जर घेतलं रोग हा सर्वेपी मंदाग्नो, मग अबाउट एपिलिप्सी किंवा जे काही समजा सीजर्स आहेत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण जर समजून घेतलं तर आहाराचं अतिशय जास्त महत्त्व आहे. कारण आहार आणि निद्रा आणि ब्रह्मचर्य पालन या 3 उपस्तंभांवरती आपण कोणतेही आजाराची रिपिटेशन टाळू शकतो, इव्हन आजार पण टाळू शकतो. आहार जो रसधातूची उत्पत्ती करतो आणि जो रसधातू मनाचं पोषण करतो आणि मनाचं स्थान हृदय आहे आणि आजार जर समजून घेतला तर प्रकाशाकडून अंधाराकडे नेणारा आहे. हे जनरली जर आपण समजून घेतलं तर आहारावरती कंट्रोल किंवा सात्विक आहार ज्याला म्हणतो, कारण सत्व रजतम, रज आणि तम ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या जनरली अशा पद्धतीच्या मानसविकारांसाठी कारणीभूत ठरतात. सो सात्विक आहाराच्या कारणाने सत्वगुण वृद्धी होते आणि आहारामुळं हृदयाचं आणि मस्तिष्काचं पोषण होतं. जनरली आपण पाहतो की कित्येक वेळा इन्व्हेस्टिगेशन्समध्ये लाईक EEG असेल किंवा CT असेल, MRI असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये नॉर्मल रिपोर्ट्स येऊनसुद्धा फिट्स येतात. कारणं समजत नाहीत. पण समजून जर घेतलं समजा तर साधी गोष्ट आहे की चायनीज फूडसारखं मटेरियल आहे किंवा मग आलूसारखे पदार्थ आहेत किंवा चवळी आणि गवारसारखे पदार्थ आहेत. आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटच करत नाही, कारण आलू किंवा चवळी गवार हे रुटीन पदार्थ आहेत ना तुमच्या खाण्यापिण्यामधले. हे जर समजून घेतलं तर डाएट थिअरीचा इम्पॅक्ट हा फायरिंगसाठी किंवा ट्रिगरिंग पॉईंट म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. सोबतच चायनीज फूड किंवा इतर गोष्टी, जस्ट एक गोष्ट की आपण आपल्या लहानपणी चांगला आणि हेल्दी खात होतो, दॅट्स वाय आपण फिट आहोत. पण आज जर परिस्थिती आपण समजून घेतली तर सगळं कॉन्सन्ट्रेशन हे मेडिसिन्सवरतीच आहे आणि डाएट थिअरीवरती नाही आहे. सो माझा एक सल्ला आहे म्हणजे आईवडिलांना किंवा इतर गोष्टींना की 15 दिवसाला, महिन्याला, 6 महिन्याला तुम्हाला अटॅक येतोय, पण त्याच्या जस्ट 1 डे बिफोर तुम्ही काय खाल्लंय किंवा त्या दिवशी तुम्ही काय खाल्लंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण समथिंग ट्रिगरिंग पॉईंट तिथं तुम्हाला मिळू शकतो की रिपीटेडली ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतोय, ती गोष्ट आपण जाणून घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर. तर सरांसोबत ही बातचीत अशीच चालू राहणार आहे. अजून काही अपडेट आपण घेणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा विषयाकडे वळूया. तर डॉक्टर, फिट्ससाठी आपण कोणते विशेष उपचार करता? ॲक्च्युअल मुळात आयुर्वेद हा कारणानुसार विचार करतो, लक्षणानुसार नाही. त्यामुळे एकंदरीत जर आपण पूर्ण चर्चा समजून घेतली असेल तर आयुर्वेदामध्ये मेंदूविषयक किंवा मज्जातंतूंविषयक काम करत असताना या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो जर समजून घेतला आपण तर आयुर्वेदामध्ये एक साधं सूत्र आलं आहे की नासा ही शीर्षोद्वारम, म्हणजे एकंदरीत मेंदूच्या आजाराविषयीची सगळी उत्तरं नाकाच्या माध्यमातून उघडू शकतात. साधी गोष्ट की नश्य नावाची थेअरी आहे ज्याच्यामध्ये मी विशेष असं उपचार करतो किंवा विशेष संशोधन करतोय आणि विविध प्रकारची नश्य आपण त्याच्यासाठी डेव्हलप केलेली आहेत. मगाशी मी जे ब्रह्मानश्य थेरपी बोललो, याच्याने होतं काय
की जनरली जेव्हा अटॅक्स येतात तेव्हा नाक चॉकअप होतं, लॅक ऑफ ऑक्सिजन होतो, हार्ट रेट वाढतो आणि मग तो फायरिंगचा मुद्दा येतो. अबाउट मायग्रेन असेल त्याही आजाराच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर नाक हेच प्रधान उत्तर निघतं, कारण ज्या ठिकाणी हायपोक्सिया येतो त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन आणि त्याच्यानंतर मग मायग्रेन पाहायला मिळतो. ॲट द सेम टाईम ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया ज्याला आपण म्हणतो तोही जर आपण पाहिला तर सेम रिझन आपण पाहायला मिळतं. सो ओव्हरऑल जर आपण समजून घेतलं तर मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करणे आणि सोबतच मज्जातंतूंची उत्तेजना ज्याला आपण न्यूरॉन्स एक्सायटेशन असं म्हणतो ते कमी करणे, या 2 गोष्टींवरती जनरली लक्ष दिलं गेलं पाहिजे. एपिलिप्सीच्या बाबतीमध्ये काम करत असताना औषधी उपचारांसहितच पंचकर्म थेअरीचा उपचार असेल, ज्याच्यामध्ये नशापासून बस्तीपासून ते इतर गोष्टींचा विचार असेल. औषधींच्या बाबतीमध्ये जनरली विचार करत असताना बुद्धिस्मृती एकाग्रतावर्धक औषधं असतील किंवा मस्तिष्काला बल प्रदान करणारी चिकित्सा असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार अतिशय मायक्रो लेवलवरती आपण करून त्याचा विचार करत असतो. जस्ट एक गोष्ट की DNS हा फॅक्टर, जसं प्रिव्हियसली बोलायचं राहिला म्हणून मी बोलतोय की DNS हा फॅक्टर इपिलिप्सीच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतोय. कारण डेव्हिएटेड नासल सेप्टम जी की आज 90% लोकांची तक्रार आहे, मग ते सायनोसायटिस असेल किंवा जुनाट सर्दी असेल, इव्हन रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड लंग्सची इफिशियन्सी कमी होणं असेल, या सगळ्या गोष्टींनी रक्त शुद्ध होण्यापासून ते रक्ताच्या हृदयाच्या पुरवठ्यापर्यंतच्या गोष्टी ह्या त्याला कारणीभूत ठरतात. सो DNSच्या बाबतीमध्ये आग्नेय आणि विद्ध चिकित्सा असेल किंवा मग नश्य थेरपी असेल, ह्या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून इपिलिप्सीच्या पेशंट्सच्या बाबतीमध्ये अतिशय छान परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. गोष्ट एक आहे की मागील काही दिवसांपूर्वी जसं मी म्हटलं ना की काही केसेस मी तुम्हाला लक्षात ठेवून म्हणजे सांगतोय की DNSची जी काही समजा एक पॅथॉलॉजी असलेला पेशंट होता आणि सगळ्या गोष्टी त्याचे इन्व्हेस्टिगेशन झाले होते. अँटी कन्व्हल्जन्स म्हणजे ज्याला आपण अँटी इपिलिप्टिक ड्रग्स म्हणतो तेही चालू होती, परंतु त्याचे कन्व्हल्जन्स काही थांबत नव्हते. तेव्हा मग जेव्हा मी पाहिलं, जस्ट एक ऑब्झर्वेशन केलं, तर DNSचा मुद्दा त्या ठिकाणी होता आणि मग ते DNSच्या पेशंटच्या ट्रीटमेंट्स झाल्यानंतर त्याचे कन्व्हल्जन्स थांबायला लागले. सो साध्या गोष्टी आहेत परंतु अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण ब्रेनच्या बाबतीमध्ये वर्क करत असताना ऊर्ध्वमूलम अधशाखा ज्याला म्हणतो, ब्रेन हे रूट आहे आणि बाकी ह्या शाखा आहेत. त्यामुळे तशा पद्धतीनं विचार करून ट्रीटमेंट केल्यास नक्की परिणाम चांगले येतात. नक्कीच. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसापासून ज्या औषधी दुष्परिणामांना टाळण्यासाठी आपल्याकडे कोणते उपाय आहेत? ॲक्च्युअली ही एक म्हणजे क्रॉनिक स्टेज ज्याला म्हणतो, कारण पहिल्यांदा 3 महिने, नंतर 6 महिने, नंतर 1 वर्ष, नंतर 5 वर्ष, अशा पद्धतीनं औषधं घेत पेशंट जनरली काय होतं की त्याला बुद्धिमांद्य येतं, त्याला चिडचिड होतं, आळस येतो किंवा इव्हन तो एकांतात राहायला लागतो. सोशल अँड फॅमिलियल लोनलीनेस त्याच्यामध्ये क्रिएट व्हायला लागतं. मेंटली रिटार्डेड होतो, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, लिव्हर असेल, किडनी असेल, याच्या संबंधित साईड इफेक्ट यायला लागतात. कारण काय की सिडेशनचा फॅक्टर जो आहे तो त्याच्या फक्त मेंदूला सिडेशन देत नाही तर तो ओव्हरऑल बॉडीला देत असतो. आणि ही गोष्ट जर आपण समजून घेतली तर त्याच्या ओव्हरऑल बिहेवियरवरती आणि इतर गोष्टींवरती त्याचा परिणाम येतो. म्हणून ही गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी डिटॉक्सिफिकेशनची थिअरी जी आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तमरित्या सांगितलेली आहे, मग ती पंचकर्म असेल किंवा यकृताला उत्तेजना देणारी, किडनीला बल देणारी, हृदयाच्या शुद्धीच्या क्रिया असतील, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण अतिशय बेस्ट ज्याला आपण म्हणतो की परिणाम त्याच्यामध्ये देऊ शकतो. कारण हा इतिहास आहे ज्याच्यामध्ये मेडिसिन्स पेशंटनी ऑलरेडी सेवन केलेले आहेत आणि त्याचा एक इम्पॅक्ट म्हणून ही सगळं आपण पाहतोय. या सगळ्या गोष्टींना दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याला एक हेल्दी लाईफ ॲक्च्युअल प्रोव्हाइड करण्यासाठी आमच्या माध्यमातून डिटॉक्सिफिकेशनची थिअरी ही अतिशय छान काम करत आहे. सो आय रिक्वेस्ट की जी काही इपिलिप्सीची पेशंट्स आहेत त्यांनी फक्त आणि फक्त अँटी इपिलिप्टिक ड्रग्सचा किंवा त्याला थोपवण्याचा प्रयत्न न करता त्याला एक तर दुरुस्त करणे किंवा ऑलरेडी तुम्ही जर मेडिसिन सेवन करत असाल तर त्याला डिटॉक्सिफिकेशनच्या थिअरीनं करेक्शन्स करणे आणि हेल्दी लाईफ इम्प्रूव्ह करणे, या गोष्टीसाठी आयुर्वेदाचं माध्यम हे सगळ्यात बेस्ट माध्यम आहे. खरं आहे. तर आज आपण फिट्स येण्यामागची नेमकी कारणं, त्यावर नेमके कोणते उपचार आहेत आणि त्यावर आहार कसा असावा यासाठी डॉक्टरांसोबत चर्चा केली. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात. थँक्यू. तर कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे